सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 55 एपिसोड आपल्या शब्द साध्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 56. त्याला तिला एकदा अशा अवस्थेमध्ये मन भरून पाहायचे होते. अंधारामुळे तो तिच्या शरीराला फक्त स्पर्श करू शकत होता, पण बघू शकत नव्हता. तिने डोळे बंद केलेले आहे असे जेव्हा त्याला कळले तेव्हा तो पटकन उठला आणि त्याने लाईट लावला. सगळीकडे उजेड झाला. प्रियाने मात्र डोळे उघडून पटकन उठून त्याने दूर फेकलेली साडी पटकन तिने अंगावर घेतली. तो पुन्हा तिच्याकडे गेला आणि तिच्या अंगावरची साडी ओढण्याचा प्रयत्न केला. ती नाही म्हणत होती. प्रियाला त्याचा राग येत होता. प्रियांशला मात्र तिचे उघडे शरीर बघण्याचा मोह आवरला जात नव्हता. ती त्याच्यापासून लांब जाण्याचा जेवढा प्रयत्न करत होती तो तेवढाच तिच्याजवळ जात होता. तो अगदी तिच्याजवळ गेला आणि त्याने पटकन तिच्या अंगावरची साडी लांबवर फेकली. तिने आपल्या दोन्ही हातांनी छातीसमोर क्रॉस करून उभी राहिली आणि स्वतःचे डोळे लावून घेतले. त्याच्या मिठीमध्ये स्वतःहून ती शिरली. त्याने सुद्धा आपल्या अंगावर घातलेला पांढऱ्या रंगाचा शर्ट काढला आणि आपल्या उबदार शरीराने तिच्या थंडगार शरीराला पुन्हा आपल्या मिठीमध्ये घेत अलगद तिच्या शरीराच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करू लागला. तिला फार लाज वाटत होती. तिने पटकन तिथे जवळ असलेल्या रुमालाने त्याचे डोळे बांधून घेतले. जसे त्याचे डोळे बांधले गेले तसेच तिने त्याच्या उघड्या छातीवर आपल्या हातांनी आपल्या गोबऱ्या गालांनी स्पर्श करायला सुरुवात केली. तिच्या स्पर्शाने मात्र तो मुळीच संकोचित होत नव्हता. त्याला आनंद वाटत होता. जशी ती त्याच्या स्वतःच्या मिठीमध्ये आली तसा त्याने पटकन त्याच्या डोळ्यावर बांधलेला रुमाल झटकन बाजूला सारला आणि तिच्या पाठीवरून अंगावरून आपला हात आणि आपली मिठी जास्तीत जास्त घट्ट करत बेडवर तिच्या अंगावर आडवा झाला. पाहू दे ना मला तुला, तू किती सुंदर आहेस. सांगतो मी तुला. स्पर्श थंडगार तुझ्या शरीराचा जागवितो माझ्या मनात वासना. शमविना ही भूक वासना विनवितो. तुला तुझा साजना येऊ दे तुझ्या उघड्या तनाला. गोड मिठीत बाऊ पाशात याया अशा पहिल्या रात्रीस. पहिल्या मिलनास दे प्रतिसाद मजला आज. असा तू किती सुंदर आहे सांगतो मी तुला. प्रियांश तिच्या कानाजवळ येत हळुवारपणे ही कविता म्हणत होता. प्रियाने सुद्धा यावेळेस आपली मिठी जास्त घट्ट केली आणि त्याच्या कानाजवळ ती सुद्धा आली आणि म्हणाली, नको नको आज नको ना. लाजेन चूर झाली तुझी प्रियतमा. वाटते मजलाही यावे तुझ जवळी. मन माझे मलाच आवरी. करून साहस थोडे जरी. तू स्पर्शिता होते कसे तरी. हे ऐकून प्रियांश लगेच तिच्यापासून थोडा लांब झाला. प्रियाने पुन्हा त्याला आपल्या अंगावर घेतले आणि म्हणाली, पुढचं तर आहे का. हवा हवासा वाटतो तुझ्या शरीराचा आधार. मला स्पर्श असा कर घे चोरुनी आज माझ्यापासूनी. मला ही रात्र मिलनाची नाही येणार पुन्हा कधी. मी किती सुंदर आहे सांग आज मजला आधी रात्रभर. राहील मिठीत मी तुझ्या. उद्या सांगेल दुःख मी माझे कुणाला. नको न जाऊ सोडूनी असा मजला. तिचे हे बोल ऐकल्यानंतर प्रियांशला फार वाईट वाटले आणि तो म्हणाला, आवडतो कुणाला हा असा गोड दुरावा. जातो मी हा असा आणि लगेच येतो हा असा. मधुचंद्राच्या रात्री दाखवून देतो तुला किती प्रेम करतो मी प्रिया तुला. तुझ्यासाठी तारुण्य मी जपले आजवरी. साचविलेले सारे देतो मी प्रत्येक रात्री. रिकामा होऊन देह माझा ओंजळ भरतो तुझ्या मनाची. पाहू दे ना आज मला तुला. तू किती सुंदर आहे सांगतो मीच तुला. प्रिया बंद केलेले डोळे उघडते आणि त्याच्या नजरेत नजर भिडवून आपल्या ओठांनी त्याच्या ओठावर चुंबनी घेत, मिळता तुझ्या ओठांचा रस मला. किती तृप्त झालो कसे सांगू मी तुला. कित्येक दिवसांचा हा ओठाचा पेला.
माझा हा घे लुबाडून पाहिजे जितका तुला. प्रिया त्याच्याकडे पाहते, लाजते आणि हसते आणि म्हणते, होता ना गोड ओठांचा रस माझा, देईल मी तुझला जेव्हा पाहिजे सजना तुला. मीही जपून ठेवले होते साऱ्या जगापासून, याला तूही लुबाडून घे पाहिजे जसे तुला. प्रियांश तिच्याकडे पाहून म्हणतो, आता नको बोलू काहीच सजनी, बोलू दे फक्त माझ्याच ओठांना. मी घेतो तुझला आज तुझ्यापासून, चोरूनी तुला नको अडवू आता मजला. प्रियाने आपले दोन्ही हात मोकळे केले, डोळे उघडे केले आणि त्याला होकार देत म्हणाली, तुझ्यासाठी जपून ठेवले होते या देहाला. मी धरणी तपली होती पाण्याच्या एका थेंबाला. तू स्पर्श कर माझ्या आत्म्याला, आता थांबवू नको असा स्वतःला. ढगफुटी सारखा बरस साजना, मीही तयार झाली बर्बाद होण्या, आता नको थांबवू असा स्वतःला. लक्षात राहील कायम माझ्या, तो चंद्रही जळला पाहिजे पाहुणी आपल्या पहिल्या रात्रीला. प्रियांशने उठून लाईट बंद केला आणि तिच्या बोलणाऱ्या ओठांवर आपल्या ओठांचा लेबल लावला. चला मित्रमैत्रिणींना, अशा प्रकारे प्रिया आणि प्रियांच्या पहिली रात्रीची गोष्ट, तुम्ही किती दिवसांपासून वाट बघत होते त्या हनीमूनला सुरुवात होत आहे. तुम्हालाही प्रिय व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुमचे लग्न झालेले असेल तर तुमची पहिली रात्र नक्कीच तुम्हाला आठवणार आहे. प्रियांश फार आनंदात होता. अनेक वर्षापासून ज्या विषयी त्याने कल्पना केलेल्या होत्या ते वास्तव्यात त्याला मिळालेलं होतं. आणि त्याच्याजवळच जे त्याने किती वर्षापासून साठवून ठेवलेले होते ते ज्या व्यक्तीला द्यायचं होतं त्याच व्यक्तीला त्याने अर्पणही केलेलं होतं. त्याच्या शरीराला एक प्रकारे पूर्णता लाभलेली होती. साधारण सकाळचे 5:30 वाजले होते. प्रिया त्याच्याजवळ झोपलेली अतिशय सुंदर दिसत होती. तिचे ते मोकळे केस, तिच्या ओठांवर लावलेली लिपस्टिक तिच्या पूर्ण ओठांना सोडून बाहेरच्या भागावर सुद्धा पसरलेली होती. तिच्या डोळ्याचं काजळ सुद्धा तिच्या चेहऱ्यावर पसरलेलं होतं. तिची टिकली निघून गेलेली होती आणि तिच्या हातातल्या बऱ्याच बांगड्या टिचून गेलेल्या होत्या. तिच्या केसांमध्ये मायलेला मोगऱ्यांचा फुलांचा चुरा होऊन गेलेला होता, पण वास मात्र अजूनही येत होता. तो तिथेच बेडवर तिच्याजवळ थांबला आणि तिच्या चेहऱ्याला स्पर्श करून म्हणाला, मला वाटले सुद्धा नव्हते त्यापेक्षा जास्त सुख मला तुझ्यापासून प्राप्त झाले आहे. तू खरंच खूप सुंदर आहेस. मी आयुष्यभर तुझ्यावर असेच कायम प्रेम करेल. प्रियाला मात्र शांत झोप लागलेली होती. तिला न उठवता तो स्वतःच उठला आणि आपली स्वतःची तयारी करू लागला होता. कारण त्याला नोकरीच्या ठिकाणी जाऊन पुन्हा सुट्ट्यांसाठी अर्ज देऊन काही दिवसांची सुट्टी काढून हनीमूनसाठी गोव्याला जायचे होते. तू आंघोळ करून आला तरीसुद्धा प्रियाच्या उठण्याचा पत्ता नव्हता. आई मात्र उठलेली होती. तिने नेहमीप्रमाणे प्रियांसाठी जेवणही बनवलेले होते आणि त्याला चहा पाणी नाश्ता झाल्यानंतर तिने प्रियाबद्दल विचारणा केली. प्रिया झोपलेली आहे असे सांगितल्यावर तिने त्याला सांगितले, असू दे, झोपू दे तिला. तुला हवे तर तुझ्या वेळेस निघशील तेव्हा तिला शेवटून एकदा निरोप देशील. करू दे तिला आराम. असे म्हटल्यामुळे प्रियांश आता आपली स्वतःची तयारी करू लागला. आई 7:30 वाजून गेले आहे. माझी निघण्याची वेळ झाली आहे. मी जातो. तू तिला उठल्यानंतर सांग. काळजी करू नको. मी लवकरात लवकर येतो सुट्ट्या घेऊन. आणि तू सुद्धा काळजी करू नको. सगळं सामान व्यवस्थित भरून ठेव. मंगळवारी तुला मुंबईला जायचे आहे मामाच्या घरी. असे म्हणून तो हसला. प्रियांश, तू मामाला सांगितले आहे का रे? आईने थोडे घाबरतच विचारले. अगं, मला सुट्टी घेऊन घरी तर येऊ दे, मग आरामात करतो मामाला फोन.
खूप दिवस झाले त्याच्याशी बोललो नाही आहे. आता बोलायला गेलो तर वेळ माझ्याजवळ नाही आहे. आणि त्याच्याशी बोलायचे म्हटले म्हणजे 1 तास तरी बोलावे लागणार आहे. येतो घरी संध्याकाळी, मग आरामात करतो त्याला फोन. तू मात्र काही सांगू नको त्याला. प्रियांश आपल्या आईला आठवणीनं सांगत म्हणाला. आईला फार आनंद झाला होता. प्रियांश एवढ्या वर्षापासून मामासोबत बोलत नव्हता आणि आज अचानक मामासाठी 1 तास वेळ काढून तो फोनवर बोलणार आहे हे ऐकून तर तिला अनेक दिवसापासून निर्माण झालेला दुरावा आता लवकरात लवकर संपणार आहे आणि घरात पुन्हा एकदा आनंदी आनंद होणार आहे याची जाणीव तिला झाली होती. प्रियांश, प्रियाला उठव, तिच्याशी बोलून तिला सगळं सांगून जा, नाहीतर उगाचच पोरगी काळजी करत बसेल. रे, मी उठू का तू म्हणत असेल तर, आई म्हणाली. आई नको, रात्री फार जागरण झालं आहे तिचं, झोपू दे तिला. उठल्यानंतर तू आहे ना सांभाळून घेशील तिला. मला माहिती आहे तुम्ही आता खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. मी तिच्याशी फोनवर बोलून घेईल, प्रियांश म्हणाला. आईने ते ऐकलं आणि आई थोडी बावरल्यासारखी वागत होती. प्रियांश तिला म्हणाला, आई काळजी करू नको, प्रिया खूप चांगल्या स्वभावाची आहे. ती तुला काहीच म्हणणार नाही आणि रागही करणार नाही. तसं नाही रे, पैशाची व्यवस्था झाली का असं म्हणत होते. आई घाबरतच म्हणाली. हो आई, तुला सांगायचंच राहिलं. प्रियाच्या बाबांनी पैसे दिले आहे. अगदी सहजपणे, प्रियांश म्हणून गेला. प्रियांश, प्रियाच्या बाबाकडून पैसे घेणे उचित आहे का? निदान या गोष्टीसाठी तरी. आई थोडी रागातच बोलली. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.